राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्यमनन ग्रंथ. बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कन्नूर. अनुवादक श्री शिवराम पंत उर्फ बावन्ना श्री वैद्य व सौमुक्ता वैद्य. प्रकरण 11. मूलभूत प्रवृत्तीवरून मानवाच्या निजस्वरूपाचा निर्णय. पीठिका. या प्रकरणात आत्म्याची अजर, अमर, सर्व श्रेष्ठत्व इत्यादी लक्षणं मनुष्याच्या स्वतः सिद्ध भावनांच्या अनुभवप्रमाणाने सिद्ध केली आहेत. 1. प्रत्येकजण एखाद्याला प्रसंगोपात आपल्या अस्तित्वाच्या निश्चितीबद्दल मी आहे की, मी असताना तू का काळजी करतोस असे उद्गार काढत असलेले दिसून येते. यावरून आपण अविच्छिन्न असलेले सद्रूप आहोत हे सिद्ध होते. माणसाला आपण वृद्ध झालो तरी अजून लहानच आहोत असे वाटते. हा सार्वत्रिक अनुभव आहे. किती काळ लोटला तरी काल परवा घडल्यासारखेच वाटते. डॉक्टर पट्टाभी सीतारामय्या म्हणजे कर्नाटकातील एक थोर साहित्यिक आपल्या षष्ठब्दी समारंभात असे म्हणाले की लोक मला 60 वर्षे पूर्ण झाली, आता तुम्ही म्हातारे झालात असे म्हणतात, पण मला मात्र निरुत्साह किंवा नैराश्य होण्याची वेळ नाही आली असे वाटते. लोक म्हणतात ते खोडून काढावे असेही वाटते. आणखी एका प्रसिद्ध पुरुषाने उद्गार काढले की या शरीराला 60 वर्षे पूर्ण झाली तरीही माझे मन दिवसेंदिवस तरुण होत चालले आहे. शरीर क्षीण होत चाललेले म्हातारपणाचे लक्षण मला मान्य होत नाही आणि या प्रकारची प्रचिती प्रत्येक मनुष्यात असते. यावरून अजरत्व, निर्विकारत्व सिद्ध होत नाही का? त्याचप्रमाणे शेवटपर्यंत माणसाचा मी मरणार नाही असा दृढ विश्वास असतो. मरण म्हटलं की त्याचा आणि आपला काहीच संबंध नाही अशी मनोभूमिका तो ग्रहण करतो. या प्रकारचे स्वाभाविक भावनेचे मूळ आत्म्याचे अमरत्व सिद्ध करते. 2. शेतीवाडी मिळवावी, घरदार बांधावे, पुष्कळ पैसा संग्रह करावा असे अनेक लोक म्हणतात. या त्यांच्या हव्यासाचे परीक्षण केले तर त्यात त्यांची विस्तार होण्याची इच्छाच असते असे दिसून येते. त्याचप्रमाणे अधिकार मिळवावा, कीर्ती प्राप्त करून घ्यावी अशा सर्व महत्त्वाकांक्षा ही सुद्धा आपल्याला मोठे करण्याच्या प्रयत्नाशिवाय दुसरे काही नाही. खरं म्हणजे त्याला जास्तीत जास्त शेत, घर, पैसा, अधिकार या सर्वांची आवश्यकता आहे काय? आपल्याला खायला प्यायला, वास करण्यासाठी, ऐशाराम करायला हव्या असलेल्या पैशापेक्षा जास्त पैसा असला तरी पुन्हा ही अति आशा कशासाठी? या सर्व गोष्टींचा विचार केला तर अशी स्वाभाविक प्रवृत्ती होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीची आपण अल्पजीव आहोत ही असंतुष्टताच मूळ कारण भावना असून शेती, घर, पैसा, कीर्ती इत्यादी उपाधी वाढवून आपण अति मोठे ब्रह्म व्हावे या प्रयत्नात ते गुंतलेले असल्याचे सिद्ध होते. आता वर सांगितल्याप्रमाणे अल्पत्वाची भावना निर्माण होण्यालाही जीव उपाधिरूप आहे असे अज्ञानच मूळ कारण आहे. अशा या आपल्या मर्यादित उपाधी अत्यंत वाढवून सर्व श्रेष्ठत्व प्राप्त करून घेण्याच्या असाध्य कामाला हात घातलेले विपरीत अज्ञान हे अज्ञानाचे कार्य होय. 3. जात, कुल, रूप, यौवन, विद्या, धन, अधिकार, कीर्ती इत्यादी उपाधियुक्तच मी ते सर्व जास्त प्रमाणात वाढले तर मी श्रेष्ठ व त्यावेळी मी सुखी होईन असे अहममत्व वाढवायचे वेळ सर्वांना लागले आहे आणि म्हणूनच सर्व मानवाचे हे विषय अत्यंत वाढविण्याचे प्रयत्न अव्याहतपणे चालू आहेत. बरं, वर सांगितलेल्या मानवाच्या प्राप्तव्याचे परीक्षण केले तर काय दिसून येते? त्याच्या काही इच्छा प्रयत्नाच्या पलीकडच्या असतात. उदाहरण, जन्मतःच आलेले रूप, कुळ, जात. काही इच्छा, इच्छित वस्तू कितीही प्रयत्न केले तरी स्वाभाविकपणे निष्ठून जाणाऱ्या
उदाहरण यौवन, शक्ती, काही अत्यंत कष्टसाध्य, उदाहरण विद्या, धन, अधिकार, काही दैवाधीन आणि अल्पकाळ टिकणाऱ्या, उदाहरण राजकारणातील पुढारीपणा इत्यादी आहेत, असे निष्पन्न होते. सारांश काय, तर या सर्व इच्छा पूर्ण करून घेणे जीवाला अशक्यप्राय आहेत. तरीही संपादन केलेले विषय अनित्य आणि नाशवंत आहेत. वर सांगितलेल्या अस्वतंत्र, कष्टदायक आणि अनित्य असलेल्या उपाधी, ऐश्वर्य म्हणा हवं तर, उपाधीपासून श्रेष्ठ होण्याचा यत्न करणे हेच जीवाच्या सर्व दुःखांना कारणीभूत होत असते. आता सुखी व्हायचे असेल तर उपाधीवर अवलंबिलेले सर्व सोडून देऊन, त्याग करून, कोणाचीही भीड न बाळगता आपल्या निरुपाधिक सच्चिदानंद स्वरूपाचा आश्रय घेणे हा एकमेव उपाय आहे. तीच अलौकिक साधन असलेली निवृत्ती, श्रेयस, पराविद्या, आत्मज्ञान. 4. मनुष्याला आरोग्य, वैभव, अधिकार, कीर्ती, पुत्रपौत्र इत्यादी अनेक प्रकारची संपत्ती असली तरीही त्यातील एक कमी असेल किंवा कमी झाली तर तो आपल्या जवळ असणारी इतर अपरिमित संपत्ती विसरून उणीव असलेले तेच आठवून दुःखी होत असलेला दिसून येते. हे कशाचे द्योतक आहे? खरोखरच ते वैभव इत्यादी हेच कारणीभूत आहे. असेल तर उणीव असलेले एक अंश इतकेच दुःख होऊन उरलेल्याने मोठ्या प्रमाणात म्हणजे बहुतांशाने सुखी व्हायला हवे. पण वस्तुस्थिती मात्र वेगळीच असते. त्या एका विषयाच्या नुकसानाने पूर्ण सुखच नाहीसे होऊन सर्व काही दुःखच आहे अशी प्रतीती येते. तत्व वरील वस्तुस्थितीचे परीक्षण केले असता हे सिद्ध होते की मानवाच्या भावनेतच अपूर्णता आहे. मी अल्प आहे, अपूर्ण आहे, हा दृढनिश्चय असणारा जीव आपली अपूर्णता भरून काढण्यासाठीच अनेक प्रकारची लौकिक संपत्ती मिळवतो. पण काय, ते सर्व विषय कशालाही न जुमानता दृष्टीआड होऊन अपूर्णता आहे तशीच राहते. अंतर्गत अपूर्णताच एक उणीव होऊन प्रगट होते. सर्व जीवांच्या मूळ भावनेतच वास करणाऱ्या अपूर्णतेवर जास्तीत जास्त वैभव घालून झाकावी म्हटली तरीही ती अपूर्णता अल्प उणीवांच्या छिद्रातून पुन्हा डोके वर काढणारच. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.